चैत्र महिना सुरू होतो तसं नवीन हरभऱ्याची डाळ पण सगळीकडे यायला लागते. तर आपण चैत्र गौरीच्या हळदी कुंकूला वाटली डाळ करतो. तसंच आमच्याकडे माझ्या माहेरी एक पारंपरिक पदार्थ आहे, कढी गोळे. तर आज आई आहे घरी आलेली, तर त्यामुळे आपण तिच्याच हातून ही रेसिपी बघूया. डाळीचाच एक वेगळा प्रकार आमच्याकडे माझी आई माझी आजी अशी करत होते. पूर्वापार चालत आलेले हा पदार्थ आहे. तर तो मी आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कढी गोळेच प्रकार आहे हा. पण तुमच्याकडे नागपूरला कसं हरभऱ्याची डाळ भिजवून आणि मग त्याचे वडे गोळे करतात ना, तसा हा प्रकार नाही आहे. आणि ना खानदेशात पण आई फुनके म्हणतात, त्याला फुनके करतात आणि कढी बरोबर खातात. हो का? हा. अच्छा, बरं बरं तर बरं. ते नागपूरला पण थोडं वेगळं आहे आणि खानदेशात थोडं वेगळं आहे. पण हे ओके. माई आजीची रेसिपी टोटली वेगळी आहे. चल बघूया आपण साहित्य. आता हे आधी गोळ्यांचं साहित्य दाखवते. तर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये जाईल तिखट, नंतर हिंग आणि ओवा. हिंग आणि ओवा हे हरभऱ्याची डाळ पचण्याकरता खूप उपयोगी होतं. नंतर थोडंसं मीठ चवीप्रमाणे आणि पाणी भिजवायला. आणि आता कढीचं साहित्य आपण बघू. कढीला दही, मुख्य दही लागतं. नंतर थोडंसं डाळीचं पीठ, कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची, उडदाची डाळ आणि त्याच्यामध्येच मेथ्या घालतो आपण फोडणीला. थोडीशी साखर आणि मीठ चवीप्रमाणे. आणि काय होतं माहिती का, कढी गोळे तयार झाले ना की ते गोळे फोडायचे असतात. फोडून मग त्याच्यात कढी घालायची असते आणि मग वरून एकदम झणझणीत फोडणी घालायची. आणि ते फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी आहे, जिरे आहे आणि लसूण कडकडीत कडक होऊ द्यायचा आणि लाल मिरची असं घालून मस्त खमंग फोडणी तयार होते ते. आणि फोडणीसाठी अर्थात तेल लागणारच. सगळी डाळ टाकू आई? हां, टाक. आता ही डाळ आधी आपण भाजून घेऊया. जरा मंद आचेवर थोडासा तांबूस रंग आला की काढून मग त्याची भरड काढायची आपल्याला मिक्सरमध्ये. रवाळ अशी भरड काढायची, म्हणजे कोर्सली ग्राइंड करायचं. हां, हे पहा आला की नाही तांबूस रंग छान. आता ही मिक्सरमध्ये बारीक करायची. हे बघा, आता डाळ छान वाटून भरडून घेतलेली डाळ. आणि हे बघा इतकी सुंदर वाटली गेली पाहिजे बरं का. अगदी रवाळ आणि अगदी सुटसुटीत खाली पडते ती छान. आता म्हणजे डाळ डाळ नको राहायला. हां, डाळ डाळ नको राहायला. मी हे मिक्सरमध्ये डाळ जेव्हा वाटली ना तर तेव्हा डाळ डाळ राहू नाही म्हणून मग मी ही जरा चाळणीने चाळून घेतली, म्हणजे मग अशी छान रवाळ अशी डाळ पडायला पाहिजे. आता डाळ भरडून झाली आहे. आता मी गोळे करते बरं का. ह्याची गोळ्या करता आपण भिजवूया हे. आता ह्याच्यामध्ये आधी मी घालते तिखट, नंतर जाईल थोडीशी हळद घालायची अगदी, कारण कढीमध्ये आपण पुन्हा हळद घालतोच आहे. मीठ आपल्या चवीप्रमाणे, हिंग आणि ओवा पचण्याकरता. हा ओवा थोडा क्रश करून घातला ना म्हणजे छान त्याचा स्वाद येतो. ह्याला ना पाणी जरा जास्त लागतं बरं का, कारण भाजलेली डाळ आहे ना ही, त्यामुळे पाणी खूप शोषते ही डाळ. आता हे भिजवणं झालं आहे आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडं पाणी शिंपडून ठेवायचं, म्हणजे मग ते अजून फुगून येते ना डाळ, त्याला बरोबर ते पाणी ॲब्झॉर्ब करतं. आता मी थोड्या वेळ ही झाकून ठेवते, 15 मिनिटं. ती मुरू द्यायची का? ही मुरू द्यायची. ही डाळ आपली मुरते तोपर्यंत आपण कढी करून घेऊ. आता आपण कढी करायची आहे ना, तर आता दही हे पूर्णच घेऊया आपण. थोडंसं घुसळून घेते मी आणि ह्याच्यामध्येच 1 टेबलस्पून डाळीचं पीठ घालते. दही फेटून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ घालते चवीप्रमाणे, थोडीशी साखर, ह्याच्यातच थोडंसं आलं घालूया आपण. पाणी घालते पातळ होण्याकरता.
आता ह्या गोळ्याच्या कढीला ना पाणी खूप घालावं लागतं, जरा जास्ती प्रमाणात कर, म्हणजे गोळे पूर्ण त्याच्यात बुडायला पाहिजे, म्हणून जरा पाणी जास्तच घालावं लागतं याच्यात. आणि ते आळून पण येत असेल ना हा, मग नंतर आळून येते ना, गोळे पण मधून मधून थोडेसे हे होतात. गोळे पाणी शोषतात ना, त्यामुळे आपल्याला पाणी जास्त जरा कढीला घालू आपण. आता मी कढी करते. सुरुवातीला आपण तेल घालूया, फोडणी करूया मस्त. हां, मी इथे फोडणीला तेल घेतलं आहे, पण तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता बरं का. आता मोहरी घालते. मोहरी छान तडतडू द्यायची. जिरे घालते. थोड्याशा मेथ्या पण घालायच्या बरं का, म्हणजे पचायला छान. उडदाची डाळ, थोडा हिंग, आधी मिरच्या घालू, कढीपत्ता घालायचा, थोडी हळद, म्हणजे कढीला रंग छान येतो. आपण कढीमध्ये पाणी घातलं ना की जरा जास्ती पाणी घालायचं, आणि दही जरा आंबटच घ्यायला पाहिजे. आणि हे हलवत राहण्याचं कारण असं आहे की दही फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे सतत हलवत राहायचं थोडा वेळ मंद आचेवर. आणि आंबट दही घ्यायचं, म्हणजे छान आंबट गोड अशी चव येते कढीला. आता ही कढी आपली उकळू दे छान. एकीकडे आपण आता गोळे करूया. गोळे आपण आता भिजवला होता ना भरडा, हा एवढा छान झालाय बघा, लुसलुशीत झालाय अगदी. आणि समजा तुम्हाला तो भिजला नाही, फुगला नाही असं वाटलं तर पुन्हा थोडंसं पाणी पण घालू शकता, कोरडा वाटला तर. आता ह्याचे गोळे करून घेते मी. साधारण एवढ्या साईजचं करायचं, म्हणजे तो फुगून पुन्हा तो मोठा होतो. आता आपले गोळे तयार आहेत. साधारण एका मेजरिंग कपमध्ये एवढे 10 ते 12 गोळे तयार झालेले आहेत. आता आपण हे उकळलेल्या कढीमध्ये टाकूया. छान उकळी आली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गोळे सोडतोय. आईचा अंदाज एकदम परफेक्ट आहे, पण तुम्ही जर पहिल्यांदा करत असाल तर आधी एक गोळा टाकून बघा. आता आपण गोळे टाकलेत ना, तर टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही, नाहीतर मग तो गोळा फुटू शकतो आणि पूर्ण कढीभर ते हरभऱ्याची डाळ पसरते. हे बघा, आता कढी छान उकळते आहे आणि गोळे पण व्हायलाच आलेत आपले. थोडा वेळ अजून जास्ती उकळू देऊ आपण कढीला, म्हणजे एकदम छान शिजतील गोळे. मस्त सगळ्याचे सगळे इंटॅक्ट राहिलेले. हो. हे पाहता किती छान मस्त उकळी आली, आणि आता गोळे पण वर आले. तर आपण ना एक गोळा आता फोडून बघू, म्हणजे चांगला वाफला आहे का. हे पहा किती सुंदर वाफलाय ना, छान वाफ आली आतमध्ये. असं व्हायला, असे सगळे गोळे व्हायला पाहिजे. त्याचं ते रवाळ टेक्स्चर पण टेक्स्चर छान दे. हो, झाली आपली कढी गोळे तयार. आता आपण त्या गोळ्यांवर घेण्याकरता फोडणी करतोय बरं का. आता मोहरी घालते. मोहरी तडतडू दे छान. ह्याच्यामध्येच ना आम्ही लसूण घालतो बरं का, आणि लसूण सुद्धा असा खरपूस छान व्हायला पाहिजे, असा बदामी सर त्याला रंग येतो. कुरकुरीत केली तर अजून छान लागते चव. ह्याच्यातच लाल मिरची टाकते आणि मग गॅस बंद करून टाकायचं. आता आपले कढी गोळे तयार आहेत. आता ते सर्व कसे करायचे मी सांगते. कढीमधनं गोळे काढून ठेवलेले आहेत मी, कारण ते थंड व्हायला पाहिजे ना, गरम गरम आपल्याला कुस्करता येत नाही. कुस्करण्याकरता मी काढून ठेवलेत. आता आपण हे कुस्करून असे बारीक त्याची पूड करायची. हे पाहता, हे कुस्करणं झालं ना, थोडंसं ह्याच्यामध्ये कढी घालते मी, म्हणजे जरा
मिळून येतं ते सगळं. आणि याच्यावर मस्त लसणाची फोडणी. अशा प्रकारे ही डिश सर्व करायची. हे कुस्करलेले गोळे तुम्ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर पण छान खाऊ शकता. मात्र फोडणी अगदी कडकडीत घ्यायला पाहिजे, म्हणजे अजून मस्त चव लागते. आता ह्याच्यावर फोडणी घेणं ऑप्शनल आहे बरं का, पण आम्ही आता माझी आई, माझी आजी वगैरे सगळे आम्ही घालत होतो फोडणी कडकडीत. तुम्हाला नाही घातली फोडणी तरी चालेल, तसं पण खाऊ शकता.